उठो भोले नयन खोलो, भक्त तेरे द्वार आया है. पुनरपे सूत सांगतात, शौनकादिक ऋषींप्रत आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला श्रीमद भागवताची कथा जो तो वर्णन करतात. आता राजा परीक्षितीने सुंदर असा प्रश्न विचारला, गुरु महाराज, मग आता आम्हाला प्रत्यक्ष सती आख्यान सांगा. सुंदर असं सती आख्यान आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. हा मनूचा वंश चालू आहे. पहिली मनूचा वंश चालू आहे. पहा, प्रत्यक्ष आता प्रसूती नावाची जी कन्या आहे, दक्ष नावाच्या त्या मुलाला देण्यात आलेली होती. दक्ष म्हणजे हा सर्व देवांचा राजा होता. दक्षाला ही देण्यात आली होती. या असणाऱ्या दक्षाचा आणि प्रसूतीचा सुखाचा संसार सुरू झाला आणि ह्या सुखाच्या संसारामधून एक नाही, दोन नाही, 16 मुली जन्माला आल्या. 16 कन्यारत्न जन्माला आल्या. पण हा राजा कसा होता? दक्ष थोडासा गर्विष्ठ होता. एखादी वस्तू आणायचा आणि सगळ्या मुलींना समान द्यायचा, सर्व मुलींना सोबत समान द्यायचा. पण प्रत्येकीला विचारायचं, ए मुलींनो, तुम्ही कोणाच्या नशिबानं खाता? सांगा, कोणाच्या नशिबानं खाता? त्याच वेळेस 15 ज्या मुली होत्या, 15 मुली म्हणायच्या, बाबा आम्ही तुमच्याच नशिबानं खातो. पण एक सती नावाची जी कन्या होती, मुलगी होती 16वी, ती म्हणायची, बाबा मी माझ्या नशिबानं खाते. नाही, जाऊ द्या, लहान लेकरू आहे, तिला काही कळत नाही. बाळा असं म्हणायचं नाही, तू माझ्या नशिबानं खातेस. नाही बाबा, मी माझ्याच नशिबानं खाते. ऐकायला तयार नाही ही मुलगी, बाप सुद्धा ऐकायला तयार नाही. अर्धंड बाप होता, अर्धंड बाप. त्याच वेळेस प्रत्येक वेळेस आता मुलींना, प्रत्येक मुलींना 15 मुलींना खायला आणायचं, 15 मुलींना वस्त्र नवीन नवीन आणायचं, 15 मुलींना गार्डनला न्यायचा, पाणीपुरी खाऊ घालायचा, बेळपुरी खाऊ घालायचा. पण ह्या 16व्या मुलींना काही, मुलीला काही द्यायलाच तयार नाही. सगळ्यांना दिल्यानंतर 16वीला विचारायचं, सांग मुली, कोणाच्या नशिबाने ह्या खातात? म्हणजे बाबा त्या त्यांच्याच नशिबानं खातात. पण मग तुला काही मिळत नाही? म्हणजे माझ्या नशिबातच नाही म्हणून मला मिळालं नाही. हो बाबा, सगळ्या 15च्या 15, हे मुली हो सांगा. म्हणजे आम्ही आमच्याच, तुमच्या नशिबानं खातो बाबा. पाहता पाहता हा असा काळ निघून गेला. 16 वर्षाच्या ह्या मुली झाल्या. 15, 16 वर्षाच्या मुली झाल्या. त्यापैकी आता त्या 15 मुलींचं लग्न लावून देण्यात आलेलं होतं. मग 15 मुली कुणाला देण्यात आलेल्या? 13 मुली ह्या धर्माला देण्यात आलेल्या होत्या. एक मुलगी जी आहे, 14वी जी मुलगी आहे, अग्नीला देण्यात आली. 15वी ही पित्राला देण्यात आली होती. अशा पद्धतीनं 15 मुलींचं त्या ठिकाणी लग्न झालं. आणि प्रत्येकीला लग्न झाल्यानंतर ते असणारे हे जे घर होते, कसे होते? गडगंज श्रीमंत होते. औरंगाबादला घर, मस्त 4 रूमचा फ्लॅट, सगळं आनंद होता. असे गडगंज चांगले चांगले पैशावाले असे घर 15 मुलींना दिले. 16 मुलीचं असणाऱ्या ह्या सतीचं लग्न राहिलेलं होतं. सगळ्या मुलींना लग्न, प्रत्येक मुलींचं लग्न लावायचा थाटामाटामध्ये. आणि शेवट लग्न झाल्यानंतर ज्यावेळेस ती नवऱ्या मुलाकडे जात असताना प्रश्न करायचा, मुली हो सांग बाळ, तू कोणाच्या नशिबानं खाते? म्हणे बाबा तुमच्याच नशिबानं आज मला एवढं छान औरंगाबादला स्थळ मिळालंय. प्रत्येक मुली सांगायची. मग एवढा आनंद. पण 16व्या मुलीला तरी शेवटी प्रश्न विचारायचा, सांग मुली, सांग सते, ह्या सगळ्या यांनी ह्या कोणाच्या? नाही म्हणे बाबा, यांच्याच नशिबानं खातात, तुमच्या नशिबानं नाही. असं का? म्हणून हिला परेशान करायचं म्हणून एक स्थळ पाहिलं. ते स्थळ म्हणजे स्मशानेश्वा क्रीडा पिशाच स्मरहरा सहचरा. स्मशानेश्वा क्रीडा, ज्या ठिकाणी स्मशानामध्ये त्याचं राहणं, गंध पावडर तर विषयच नाही. उचललं ते मेलेल्या प्रेताचं, जाळलेल्या प्रेताचं उचललं की सगळं भस्म लावतो. असं ते महादेवाचं घर सापडलं. बरं, महादेवाला नो किचन, नो संडास रूम, नो बेडरूम, ना लिव्हिंग रूम, काही नाही. भागवतही लावायचं तर कुठे लावावं ती प्रश्न आहे. आपल्याला तरी लिव्हिंग रूम मध्ये जमतं. पण करावं काय? म्हणजे असं त्या असणाऱ्या महादेवाचं घर शोधलं सतीसाठी. सतीचं लग्न त्या ठिकाणी लावण्याचं नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. दिवस जवळ आले. बरं, महादेवाचं ज्यावेळेस लग्न जमलं, आता वरात काढायची. मग वरातीला कोण कोण होतं माहिती का? भूत, प्रेत, पिशाच, राक्षस, गंधर्व हे सगळे होते. बरं, सर्वजण हे असे होते, सगळे लोक त्या घरामधले लोक असणाऱ्या त्या गावामधले सगळे घाबरू लागले. बरं मला सांगा, नवऱ्या मुलीच्या ज्या मैत्रिणी असतात
यांचं आधी सगळ्यात जास्त लक्ष कुठं असतं? म्हणे माझ्या मैत्रिणीला नवरा आणि आमचे भाऊजी कसे दिसतात. ज्यावेळेस काही मुली जाऊन पाहत होत्या, ते ज्यावेळेस ती बरात चालू असताना, अगं बाई भाऊजीला तर नो ड्रेस, दिगंबर अवस्थेत मध्ये आहेत, म्हणजे भाऊजीला नो ड्रेस. सगळ्या घाबरू पळू जायचे. पण त्याच वेळेस महादेवाचं या ठिकाणी आणि सगळे मस्तपैकी आनंद घेत होते. कोण? भूत, प्रेत, पिशाच, राक्षस, गंधर्व काय म्हणत होते? महादेवाच्या लग्नाला पार्वती नवरी नटली. तबला पेटीच पाहिजे. महादेवाच्या लग्नाला पार्वती नवरी नटली, नवरी नटली, अगं बाई सुपारी फुटली, नवरी नटली, अगं बाई सुपारी फुटली. महादेवाच्या लग्नाला ग आलं वराडी कोण कोण, महादेवाच्या लग्नाला ग आलं वराडी कोण कोण. संगे सावित्रीला घेऊन आले ब्रह्मा भगवान, संगे सावित्रीला घेऊन आले ब्रह्मा भगवान. त्या साखर पुड्याची आज बाई साखर वाटली, नवरी नटली, सुपारी फुटली, नवरी नटली, अगं बाई सुपारी फुटली. अशा प्रकारे आनंद सगळे ते भूत, प्रेत, पिशाच हे सगळे आनंद घेत होते. आणि प्रत्यक्ष आपल्या महादेवानी पार्वतीचं या ठिकाणी लग्न लावण्यात आलेलं होतं. सुखाचा लग्न आनंदात लावलं. लग्न लावल्यानंतर जाता जाता बापानं म्हणजे दक्षानं प्रश्न केला, सते सांग आता, तुझं जे लग्न लागलंय आज, तुला जे घर मिळालंय त्या घर सुद्धा नाहीये, स्मशान राहणं आहे, सांग तू आता, सांग कोणाच्या नशिबानं खाते. शेवटी ती एकच शब्द उच्चारून गेली, बाबा हे आज भोला साम मला जो मिळालाय फक्त माझ्याच नशिबाने मिळाला. दक्षानं ज्या ज्या वेळेस प्रश्न करावा त्या वेळेस उलटच उत्तर द्यायची. वास्तविक पाहता ही खरं बोलायची, पण याला असं वाटायचं की माझ्या विरोधात जाते. अक्षरशः घर सुद्धा असं पाहून दिलं त्यांनी. वाईट ह्या उद्देश हा वाईट होता राजाचा. स्वतःची लेक अशा घरात हे केले की गरीब घरामध्ये, त्याच्या घरामध्ये ना वस्त्र ना अलंकार ना काही नाही, असं घर देण्यात आलं होतं, स्मशान नावाचं घर. मग पुढे चालून शेवटी शब्द शेवटचा एकच उच्चारला की बाबा मी माझ्याच नशिबानं खाते. आणि त्या ठिकाणाहून महादेवानी पार्वतीला तळपायाची आग मस्तकाला गेली. एक दिवस असं झालं, सर्व देवांची सभा भरवण्यात आलेली होती. सर्व देवांच्या सभेमध्ये हा असणारा राजा दक्ष, सगळे देव येऊन बसले. ब्रह्मा, विष्णू, महेश, यक्ष, गंधर्व सगळे देव येऊन बसले. पण नेमका हा जो राजा आहे, राजाला यायला उशीर झाला. राजा ज्यावेळेस आला, उशिरा का होईना आला, आल्यानंतर तो त्याच्या गादीवरती बसल्यानंतर, खुर्चीवरती बसल्यानंतर मागे वळून पाहिलं. सगळे असणारी जी प्रजा आहे सगळे देव उठून उभं राहिले, पण 3 देव काही उठून उभे राहिले नाही, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्मदेवाकडे अक्षरशः रागाने पाहिलं आणि असं पाहत होता रागाने, लाल बंद झालेले डोळे, रागानं पाहिलं. सगळे देव उठलेले, 3 देव दिसले बसलेले. त्यापैकी ब्रह्मदेवाकडे पाहिलं. अरे ब्रह्मदेव म्हणजे माझे वडील, माझा पिता, त्यांनीच मला जन्माला घातलं. म्हणे यांनी केलेला गुन्हा माफ, कारण मुलगा आल्यानंतर राजा जरी झाला पण बापाने उभं राहायचं त्याला अधिकार नाही. म्हणे बापाला म्हणजे ब्रह्मदेवांनी केलेला गुन्हा जो आहे त्यांना माफ. मग रागाच्या भरामध्ये विष्णू परमात्म्याकडे म्हणे हे तर आमच्या बापाचे बाप, कारण यांनी जन्माला घातलंय ना वडिलांना आमच्या, मग आमचा जन्म. म्हणे यांना सुद्धा, कारण आमचे आजोबा, यांना सुद्धा माफ. रागाच्या भरामध्ये आपल्या महादेवाकडे पाहिलं. तळपायाची आग मस्तकाला गेली. आधीच राग होता सतीचा, तेवढ्यामध्ये आणखी त्यांनी तर जास्तीच केला. तळपायाची आग मस्तकाला गेली. आवाज दिला, हे महादेवा तुला काही लाज वाटते का? काय झालं? अरे प्रत्यक्ष मी या नगरीचा राजा असताना, ठीक आहे तुला महादेव म्हणतात, पण तू माझा जावाई आहेस, जावाई होते नाही, जावाई आहेस. सासरा आल्यावर का होईना कमीत कमी तुला उठण्याचं काम नव्हतं का? तळपायाची आग मस्तकाला गेली. वाईट 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 शब्द हा राजा आपल्या जावयाला बोलू लागला, महादेवाला. तरी महादेव शांत का? महादेवाला सुद्धा चुकी लक्षात आली नाही, बरोबर आहे.
जरी मी त्याच्यापेक्षा जरी मोठा आहे, महादेव येते, साधे नव्हते, पण हा उद्या माझा झालेला सासरा आहे ना, सासरा मोठा असतो वयानं किंवा मानानं, मग सासऱ्या आल्यानंतर जावयाचं उठण्याचं कार्य आहे. चुकलं माझं, महादेव शांत, तरी सुद्धा शिव्या शाप वाईट वाईट शब्द हा राजा त्या महादेवाविषयी म्हणजे आपल्या जावयाविषयी उच्चारू लागले. तळपयाची आग मस्तकाला गेली नंदीची. आवाज दिला, ए राजा, याद राख, माझ्या मालकाला काही बोलण्याचा प्रयत्न करशील तर तुझा शिरच्छेद केल्याशिवाय राहणार नाही. श्राप देतो, तुझा शिरच्छेद केल्याशिवाय राहणार नाही, श्राप देतो. नंदी त्यावेळेस परमात्मा उठले, नंदीला शांत केलं. थांब नंदी, शांत व्हा, शांत व्हा. माहिती, पण शेवटी माझं पण चुकलं. महादेवांनी सुद्धा स्वतःची चूक मान्य केली. माझं चुकलं, मान खाली घातली, त्या ठिकाणाहून निघून गेली. पुढे चालून ह्या असणाऱ्या दक्षानं विचार केला की मला माझ्या 16 मुली होते, 16 मुलींचं लग्न मी लावून दिलं. सगळ्यांच्या 15 मुलींच्या घरी आनंद आहे. मग 16वी जी मुलगी आहे आणि मला उद्या जर मी मरण पावलो तर माझं 10वा 11 12 कोण करेल? पण एखादा मुलगा आपल्याला पाहिजे. फक्त सूड उगवण्यासाठी हा सगळा नियोजन केलं त्याने. अनेक ब्राह्मण देवतांना बोलावण्यात आलं, ऋषीमुनींना बोलावण्यात आलं. पुत्र कामेष्टी यज्ञाचं नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलं. मस्तपैकी सोन्याच्या पत्रिका पाठवण्यात आल्या प्रत्येक ऋषीमुनींना, अनेक देवतांना. एक ठेवलं जावई, जावयाला काही पत्रिका नाही सोन्याची. आता आधीच्या काळामध्ये सोन्याच्या पत्रिका प्रत्येकाच्या घरी जायच्या. आता महाराज कागदाची पत्रिका ती जरी गेली तर गणपती काढू काढू लोक लावतात म्हणे. सोन्याची पत्रिका म्हणजे अवघडच विषय. पण सोन्याच्या पत्रिका प्रत्येकाला गेलेल्या होत्या आणि सर्वत्र ठिकाणी आता त्या ठिकाणी मस्तपैकी त्या यज्ञाला प्रारंभ झाला. 15 मुलींना सोन्याचे विमान पाठवण्यात आलेले होते. विमान निघालं घुर 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 करत. त्या 15 मुलींना त्या विमानामध्ये 15 विमानं पाठवले आणि ते कैलासावरूनच जात होते. 15ची 15 विमानं. तेवढ्यामध्ये 15ची विमानं म्हणजे त्या 15 बहिणी खाली उतरल्या आणि सतीला पाहिलं. सती खाली होती. आवाज दिला, सते, सगळ्या 15ची 15 बहिणी आल्या. वा वा ताई, माझ्या घरी आज आला, मला आनंद वाटला, आनंद वाटला. पाहुणचार जो काय करायचा तो केला. म्हणजे ताई, आज सगळे तुम्ही सगळ्या 15ची 15 कुठं चालल्या? अगं सते, तुला यायचं नाही? म्हणजे काय झालं, काय नेमकं, कुठं जायचंय? म्हणजे आपल्या बाबाला म्हणजे आपल्याला भाऊ नसल्यामुळे पुत्र कामेष्टी यज्ञाचं नियोजन केलेलं आहे. सगळ्यांना सोन्याचं विमान पाठवलं, सगळ्यांना सोन्याच्या पत्रिका पाठवल्या, पण तुला यायचं नाही? म्हणे ताई, तुम्हाला सगळ्यांना पत्रिका पाठवल्या, तुम्हाला सगळ्यांना विमानात सुद्धा सोन्याचे पाठवले, पण मला काही नाही. काय सांगू ताई, बालपणापासून बाबा मला असेच करतात ग. पण तेवढ्यामध्ये त्यातली एक बहीण सांगू लागली, जाऊ दे ताई, जाऊ दे सते, जाऊ दे. अगं तुला मी सहज सांगून जाते. 4 ठिकाणी जात असताना जर जायचं असेल तर विना आमंत्रणाचं जावं. 4 ठिकाणं कोणचं? आई बाबाचं घर, आमंत्रणाची गरज नाही. जरी कार्य असेल काही, आई बाबाच्या घरी जाण्यासाठी आमंत्रण कशाला लागतो सांगा. त्यानंतर पुढचं म्हणजे नवऱ्याचं घर. नवऱ्याच्या घराला जाण्यासाठी आमंत्रण लागतं? बिलकुल नाही. त्यानंतर मित्राचं घर. मित्राच्या घरी जर पण आजकाल मित्र त्या पद्धतीनं राहिले ना, मित्र मैत्रिणी ज्या काय असेल आता त्या पद्धतीनं, फक्त काम काढणारे मित्र मैत्रिणी आजकाल. मित्राच्या घरी जर जायचं असेल तर आमंत्रणाची गरज नाही. त्यानंतर गुरुचं घर, गुरु महाराजांचं, सद्गुरु ज्याला आपण म्हणतो, सद्गुरूंच्या घरी जात असताना कुठल्याही प्रकारच्या आमंत्रणाची गरज नाही. 4 घरं. बरं झालं ग ताई, तू मला सांगितलं. म्हणे चल ना सते. नाही, मी जर न विचारता, माझ्या महादेवाला जर न विचारता आले, माझ्या महादेवाला नाही आवडणार ग. मी त्यांना विचारते आणि मी येतेच पाठीमागे, तुम्ही व्हा पुढे. 15 विमानामध्ये त्या 15 बहिणी बसल्या, निघून गेल्या. तेवढ्यामध्ये इकडे कैलासावरती महादेवाचं तप चालू असताना त्याच ठिकाणी सती आली. आवाज दिला, महादेवा. डोळे उघडले महादेवानी. काय म्हणती सते? म्हणे महादेवा, तुम्हाला माहिती आहे? नाही, काय? महादेवाला हा सगळा प्रकार माहिती होता. काय? म्हणे महादेवा, तुमच्या सासऱ्याकडे मोठा यज्ञ मांडलाय. तुमच्या हिचं कोणी नव्हतं, बरं कोणी नव्हतं हिचं. माहेरी जायचं की माऊली बरोबर, अहो तुमच्या सासऱ्यांनी तुमच्यासाठी तुम्हाला बोलवलं, हिचं कोणी नसतं. तुमचा साला, हिचं भाऊ सुद्धा नाही, सगळं तुमचं.
ते काम काढून घ्यायचं तर ते करायचं तर समजून घ्यायचं तर मावल्यांकडनंच. आता बरं झालं समज पुरुषांची संख्या वाढली म्हणजे असं बळ आलंय आम्हाला. हो ना, आता थोडं बळ वाढलं, एक वाढलं म्हणजे 4 झालोत ना आम्ही आता समान झालंय, समान. 3 आणि 2 5, 3 आणि 2 1 तिकडे बसले. गमतीचा भाग सोडा. पण जस काही हिचं कोणी नव्हतं. म्हणे काय म्हणणं काय तुझं? म्हणे आपल्याला जावं लागणार. म्हणे थांब बाई, तुला खरं सांगू का, जर ज्या ठिकाणी आमंत्रण नसेल त्या ठिकाणी जाऊ नये असं शास्त्र सांगतं. महादेव सांगू लागले आता, मित्राच्या शेजाऱ्याच्या घरी जर काही कार्यक्रम असेल तर शेजाऱ्याने जर आपल्याला पत्रिका किंवा साधं बोलावणं जरी नाही केलं तर बिलकुल जाऊ नये असं शास्त्र सांगतं. अजून कोणाच्या घरी जाऊ नये? जावं तरी कोणाच्या घरी मग न आमंत्रण? म्हणजे आई वडिलांच्या घरी आमंत्रण नसलं तरी जावं, त्यानंतर मित्राच्या घरी आमंत्रण नसलं तरी जावं. हे सुद्धा महादेव सगळं गोडीनं काढू लागले. महादेव बोलून गेले. महादेव बोलत होते काय? म्हणे आई वडिलांच्या घरी आमंत्रण नसतानाही जावं असं शास्त्र सांगतं. म्हणे थांबा, मी कुठं शेजारच्या घरी चालले? मी माझ्या आई वडिलांकडे चालले ना. अगं तुला माहित नाही, त्यांनी जो यज्ञ मांडलाय ना, आपला अपमान करायसाठीचा मांडलाय ग. हो बस झालं तुमचं हे परपर सतत माझ्या आई वडिलांना घालून पाडून बोलता. ए बाई जा, नवरात्रीच करतो, जाऊ दे, बडबड करू तू पहिले निघतो. महादेवा ज्या वेळेस वडिलांच्या विषयी बोलले, वडील जरी वाईट होते, विचारे वडिलांचे जरी वाईट होते, पण शेवटी वडिलांना म्हणजे पतिराजाला बोलू दिलं नाही. म्हणे बाई तुला जायचं तर जा, महादेव म्हणतात, पण मी काही येणार नाही, कारण मला आमंत्रण नाही आणि गेल्यानंतर अपमान झाल्याशिवाय राहणार नाही. ऐक बाई माझं, तू ऐक सते, ऐक. नाही बरं जायचं जा, पण मी येणार नाही. महादेव भोळासाम नाही म्हणले नाही, जायचं तर जा. त्याच वेळेस मस्तपैकी नंदीवरती आरूढ होऊन आपली पार्वती माता त्या ठिकाणाहून निघाली. ज्या ठिकाणी यज्ञ चालू होता, मस्तपैकी दगदगता अग्नी यज्ञ त्या ठिकाणी चालू. अनेक ब्राह्मण देवता त्या ठिकाणी बसलेले होते, ऋषीमुनी बसलेले होते, अनेक 33 कोटी देव त्या ठिकाणी बसलेले होते. सर्वत्र ठिकाणी आनंद होता आणि मंत्राचा घोष त्या ठिकाणी चाललेला होता. आनो भद्राहा क्रतवो जंतु विश्वतो दब्धासो, हा मंत्राचा घोष त्या ठिकाणी चालू होता. आनंद सर्वत्र ठिकाणी होता. तेवढ्यामध्ये नंदीवरती बसून सती माता त्या ठिकाणी येऊन उतरली. नंदीला बाजूला बांधलं आणि निघाली. ती पायी मनाच्या कल्पना करत होती. माझ्या आई बाबांनी ज्यावेळेस मला पाहिल्यानंतर आनंदाने मला जवळ घेतील, मिठी मारतील, बाळ क्षमा कर, कारण माझ्या घाई असल्यामुळे माझ्या लक्षात आलं नाही, तुला पत्रिका देता आली नाही किंवा सोन्याचं विमान पाठवता आलं नाही, चुकलं आमचं, असं काहीतरी बोलतील. मनाच्या कल्पना करत चालली होती बरं का, फक्त मनाच्या कल्पना चालल्या होत्या. तेवढ्यामध्ये सतीला ज्यावेळेस राजानं पाहिल्यानंतर सर्व 33 कोटी देवांना मोठ्याने आवाज केला, हे देवा हो, ऋषीमुनी हो, जर माझी मुलगी समोरून येते सती, जर ती आल्यानंतर तुम्हाला जर कोणी तिला बोलण्याचा प्रयत्न केला तर तुमचा शिरच्छेद केल्याशिवाय राहणार नाही. सत्य पुढे शहाणपण चालत नाही बरं का. बसले त्याच वेळेस मनाच्या कल्पना करत ज्या ठिकाणी यज्ञ चालू होता त्याच वेळेस तिथं आली, आवाज दिला. बाबा पाहायला सुद्धा बाप तयार नाही. इकडे आहुती देणं चालू. असं लक्षात मनाचीच कल्पना केली, नाही बाबांची आहुती देणं चालू आहे. लक्षात गेलं नसेल, मंत्राचा आवाज चालू आहे, जाऊ द्या. बाबा बराच वेळेस बोलून गेली. त्याच वेळेस परत आईकडे आले. आई माझ्याकडे एकदा तरी पाहे ना ग. आई मी तुझी सती, आई एकदा तरी पाहे, मला बोटभर कमीत कमी कुंकू लाव ना ग आई सुद्धा पाहायला तयार नाही का. जर मी माझ्या लेकीला बोलण्याचं, आईचं मन तुटत होतं, लेकीला बोलण्याचा प्रयत्न केला तर माझा नवरा माझा शिरच्छेद करून स्वतःचा जीव भारी. काय करावं, मनाच्या कल्पना सती करू लागली. नाही गड्या, मंत्राचा आवाज चालू आहे, माझ्या आईला सुद्धा आवाज येत नसेल. त्यातले एक ब्राह्मण देवता ओळखीचे दिसले. तिचं लक्ष त्या ब्राह्मण देवतेचं तिच्याकडे होतं, पण जसं तिनं ब्राह्मण देवतेकडे पाहिले की मान खाली घातली, इकडे जपच चालू केलं. ब्राह्मण देवता मला नाही ओळखलं, बालपणापासून मी तुम्ही मला अंगा खांद्यावर खेळवलं तरी हे बोलायला तयार नाही. श्रीराम जय राम जय राम जय राम जय राम. का जर हे बोलण्याचा प्रयत्न केला असता यांचा शिरच्छेद झाला असता, म्हणून बोलायला तयार नाही.
सतीनं मनाच्या कल्पना करू लागली, नाही नाही गुरु महाराजांचं तप चालू आहे, नाही कडे आपण त्या तपामध्ये विघ्न आणणं बरोबर नाही. त्या 15 बहिणी होत्या, 15 बहिणीकडे आली आणि 15 बहिणीला बोलू लागले, ताई अगं तू म्हणली होतीस ना तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी आले बरं का ताई. सगळ्या बहिणी सुद्धा बोलायला तयार नाही, कोणी ओळखीची जे आहे ते कोणी बोलायला तयार नाही, सगळ्यांच्या मानाखाली. त्यातल्या 15 बहिणीपैकी एक बहीण तळपायाच्या आग मस्तकाला गेली, ए भिकारडे, साधे वस्त्र सुद्धा धड नाही, तुझ्या अंगावरचे वस्त्र सुद्धा फाटलेले तुटकलेले, आणि अशा वस्त्रांना आली कुठून कसं यावं, दुसऱ्याच्या घरी कसं यावं हे सुद्धा तुला कळत नाही, तू भिकारी, तुझा नवरा भिकारी. सहज बोलून गेले बरं का, बहीण बोलली. तेवढ्यामध्ये अक्षरशः जवळ आली, ताई असं नको म्हणू, मला भिकारी म्हण, काय म्हणायचं तर म्हण. आता लागायला सुरुवात झाली मनाला. आई ताई लक्षात यायला लागलं की काहीतरी हा वेगळा प्रकार. ताई मला काय म्हणायचं तर म्हण, मला शिव्या दे, मारून घे, पण माझ्या पतिराजाला बोलू नको. भोळा साबे, खरंच मी सांगते, तू भिकारी, तुझा नवरा भिकारी. वाईट वाटू लागलं, म्हणजे ढसा रडू लागली. ताई नको बोलू ग, नको बोलू. परत आईकडे आली, आई एकदा तरी माझ्याकडे पाय, मी तुझी सती, मी तुझ्याकडे आले ग. तरी सुद्धा सतीकडे पाहायला तयार नाही. तेवढ्यामध्ये ह्या राजाची तळपायाची आग मस्तकाला गेली. सते तुला न बोलावता तू इथं आली, 1 नंबरची भिकारी, इथून जा. जर तुझ्या पाठीमागून तुझा नवरा आला तर त्याचा सुद्धा अपमान केल्याशिवाय राहणार नाही, हो इथून तू. तेवढ्यामध्ये सतीला आता वाईट वाटू लागलं, डोळ्यातनं आसवं येऊ लागले. सती काय म्हणत होती, मी जर आज परत कैलासावरती गेले, माझ्या भोळा सांबाकडे गेले, तर त्यांनी मला प्रश्न विचारला तर मला आधीच बोलले होते आपल्या अपमान या ठिकाणी होणार आहे, नको जाऊ सते. नाही ऐकलं मी, काय करावं काही कळायला तयार नाही. जावं तर अपमान सांगू तरी कसा. त्याच वेळेस अग्नी ज्या ठिकाणी अग्निकुंड होता, अग्निदेवतेकडे आली आणि अग्निदेवतेला सांगू लागली, अग्निदेवता मी तुझ्यामध्ये उडी मारणार आहे, तुझ्यामध्ये उडी मारणार आहे, पण तू जर मला वाचवण्याचा प्रयत्न केला तर तुला श्राप देऊन भस्म करेल. जसा शब्द मुखातून निघाला आणि धाडकन उडी मारली. जशी उडी मारली जळून भस्म झाली. हा सगळा प्रकार, सगळा हा आकार माजलेला होता. जो पुत्र कामेष्टी यज्ञ होता तो त्या ठिकाणी तो मोडल्या गेला. सगळेजण त्या ठिकाणी हा आकार, सगळे सैरा वैरा इकडून तिकडं पळत होते. महादेवाला सुद्धा आता हा विषय अंदाज येऊ लागला. तेवढ्यामध्ये नारद मुनी तिथं पोहोचले. नारद मुनीने सगळा घडलेला वृत्तांत सांगितला. महादेवा, आज आपली तुमची सती राहिली नाही. ज्यावेळेस हा शब्द मुखामधून निघाला, अक्षरशः सते, ए सते, मी तुला सांगितलं होतं सते, नाही ऐकलं ना तू, तुला सांगितलं होतं, पण ऐकायला तयार नाही. स्वतःच्या जटा त्या ठिकाणी उघडल्या आणि जटा अक्षरशः आदळल्या. जशा जटा आदळल्या त्यातून एक दैत्य निर्माण झाला आणि दैत्याला सांगितलं सगळा तो असणारा यज्ञ उद्ध्वंस करून टाक. दैत्य त्या ठिकाणी गेला. तो असणारा जो यज्ञ आहे, यज्ञ उद्ध्वंस करून टाकला. कोणाचे पाय तोडायला सुरुवात केली, कोणाचे हात तोडायला, कोणाचे मुंडके तोडायला सुरुवात केली. त्याच वेळेस सगळा यज्ञ तिथं, जो यज्ञ ज्या ठिकाणी चालू होता तिथे खांकरले, खुंकरले, अक्षरशः त्यामध्ये थुकले. तो सगळा यज्ञ विध्वंस केला आणि तो दैत्य त्या ठिकाणाहून निघून गेला. त्याच वेळेस अनेक ऋषीमुनी होते. कोणाचे पाय तुटले, कोणी आपले हातच हातामध्ये घेतले होते, हा पाय तुटले, हात तुटले. हा सगळा प्रकार चालू असताना ब्रह्मदेवाकडे, परमात्म्याकडे सगळेजण आले. ऋषीमुनी आले, म्हणे गुरु परमात्म्या, आमची काय चूक आहे, आम्ही तिथं कार्य करायला गेलो होतो, आमचे हात, कोणाचे डोळे गेले, आमची काय चूक. तेवढ्यामध्ये दोन्ही देव सांगू लागले, एक काम करा, महादेवाकडे जा आणि महादेवाला शांत करा आणि घडलेल्या वृत्तांत सांगा. तिकडे महादेव शोक करू लागले. सते, ए सते, तुला सांगितलं होतं, नाही ऐकलं ना सते तू. त्याच वेळेस सगळे देव एकत्रित आले आणि सगळे ऋषीमुनी एकत्रित आले, देव एकत्रित आले, कैलासावरती आले आणि महादेव रडत होते, शोक करत होते. त्या ठिकाणी महादेवाची स्तुती करायला सुरुवात केली. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या महादेवा, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा,
लाविले भस्म कपाळा, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, लाविले भस्म कपाळा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या महादेवा. आणि अशा प्रकारे आपल्या त्या महादेवाला शांत केलं आणि महादेवाला घडलेला वृत्तांत सांगितला. महादेवा, आमची काय चूक, आम्ही तिथे यज्ञ कार्य करण्यासाठी गेलो होतो, कोणाचे हात तुटले, कोणाचे पाय तुटले, कोणाचे डोळे फुटले, ह्यांचं काय. त्याच वेळेस महादेवानी करुणानिधी, जरी बायको आज नाही राहिली पण करुणानिधी आहे, सगळ्यांचे पाय जशाला तसे, डोळे वगैरे जशाला तसे आले. पुढे चालून महादेवानी असणारी ती जी राख झालेली होती सतीची, ती राख उचलण्यात आली आणि ती राख आपल्या हिमालयाच्या पर्वताच्या शेजारी म्हणजे पर्वतावरती टाकण्यात आली. पुढे चालून हिमालय आणि त्याच्या बायकोचा सुखाचा संसार झाला आणि त्या सुखाच्या संसारामधून सुंदर अशी एक मुलगी जन्माला आली. तिचं नाव पार्वती इति नामतः. पार्वतीच नाव का पडलं? पर्वताची लेक म्हणून पार्वती. अशा ह्या पार्वतीचा जन्म झाला. पार्वती कशी होती? दिसायला सुंदर, गोड. त्यानंतर असणारी ही पार्वती माता समजून घेणारी, उमजून घेणारी, चार चौघामध्ये गेल्यानंतर ती तिची छाप उठणारी अशी ती पार्वती माता होती. पण पार्वती माता जशी लहानाची मोठी झाली, महादेवाचं तप तिनं चालू केलं. महादेवाला आपलंसं करण्यासाठी, महादेवाशी लग्न करण्यासाठी. पावसाळा सुरू झाला, एवढा पाऊस पडायचा अक्षरशः हत्तीच्या सोंडीप्रमाणे, तरी सुद्धा तिचं एक पायावरती तिचं तप चालू. तरी सुद्धा तिनं तप काही मोडायला तयार नाही, मोडू देत नव्हती. त्यानंतर हिवाळा ज्यावेळेस यायचा, अख्खा शरीरावरती बर्फ असायचा, तरी सुद्धा तिनं तप तिचं काही मोडायला तयार नाही. बराच काळ निघून गेला पण महादेव काही प्रसन्न व्हायला तयार नाही. काय करावं? तेवढ्यामध्ये तिनं गुणगान त्या महादेवाचं करायला सुरुवात केली. डम 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 रोई वाजे, भुजंग डोलती, डम 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 रुई वाजे, भुजंग डोलती, तुझीच गिरिजा तुला शंकरा, कशी ओळखू येणारे. तुझीच गिरिजा तुला का लक्षात येत नाही? तुझीच सती मी. मागच्या अवतारामध्ये मी सती होते, ह्या अवतारामध्ये पार्वती ह्या नामाने आले. का ओळखू येत नाही तुला? प्रत्यक्ष त्या पार्वती मातेनं महादेवाचा धावा सुरू केला. उन्हाळ्यामध्ये अक्षरशः आग, सूर्यनारायण आग ओकत होते, पण तिनं तिचं तप सोडलं नाही. एवढं तप तिनं, आणि ते सुद्धा एका पायावरती उभं राहून. पुढे चालून महादेवांना ज्यावेळेस तिचा पुकार लक्षात आला, महादेव प्रगट झाले. बाई, डोळे उघड, वरमगृही बोल. जसं महादेवाला पाहिलं, शब्द मुखामधून निघाला, महादेवा आय लव्ह यू. महादेव म्हणाले आय लव्ह यू टू. हे प्रकार होते का? होते प्रकार त्यावेळेस. हे असे कुटाने नव्हते बरं, हे असे कुटाने नव्हते. पण महादेवाला घडलेला वृत्तांत सांगितला. महादेव लग्नाला तयार झाले. त्याच वेळेस महादेव म्हणे, मन शांत झालं तुझं? म्हणे झालंय. म्हणे महादेवा, पण मध्ये आणला. काय? म्हणे मी ज्या पद्धतीनं तप केलं त्या पद्धतीनं तप असणाऱ्या पुढे ह्या माऊल्यांना एवढं तप, कठीण तप त्यांना करता येणार नाही. मग त्यांच्यासाठी काहीतरी द्या म्हणे. कुठलं ते तप? मग कुठलं व्रत सुरू झालं तेव्हापासून? हळताळती. काय असतं त्या दिवशी? त्या दिवशी मस्तपैकी वाळूचा महादेव तयार करावा लागतो. बरं, ते साधं सुद्धा नाही, वाळूचा महादेव. त्याच्यावरती एक पान नाही, 108 पान त्याच्यावरती. हळद घाल, कुंकू घाल, काय 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 फुलं घाल, सगळं उलतं पालतं करून असंच झालं. हळताळतीची वेळ दारुरकर काका, दारुरकरच नाव छान, आडनाव याच्या हिशोबाने. वास्तविक पाहता अशीच वेळ होती. आम्ही घरी होतो. सकाळी सकाळी आमच्या सौभाग्यवती उठल्या. आपलं रोजचं कार्य आहे ते कार्य करत असताना पाहता पाहता आम्ही उठलो, वाट पाहतो. सगळं आवरलं, स्नान वगैरे झालं, सगळं आवरलं. म्हटलं आता तरी येईल.
चहा, दुसरं काय नाही. माणसाचं काय, हे आणि हे असलं की काही गरज नाही, कोणाची गरज. 7 वाजले, 7:30 वाजले, 8 वाजले, शेवटी काय करावं काही कळायला तयार नाही. नाव घ्यावं तर सगळं त्या आधीच ते असे केस होते, कारण ते नहायल्याशिवाय जमत नाही. भीतीच वाटायला लागली. म्हटलं की नसलेली दुर्गा परत अंगात संचार, म्हणून म्हणलं आपलं सहज हळूच बारीक आवाज दिला, लाग काय हो. मी म्हटलं अगं चहा चहा म्हणलं चहा. हो बरोबर आहे ना, नेमकं आमच्या उपवासाच्या दिवशीच तुम्हाला नुसती खाय 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 पी पी खा खाय 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 सुचते. म्हणलं काही बोलू नको, फक्त मला तेवढं करून दे. बरोबर आहे, थांबा. ते आपलं घेतलं चहा, कसा आणून आदळला, म्हणजे गिळा. आता गिळा म्हणल्यावर काय गपचूप गिळून घेतला, दुसरं काय. आम्ही गोपालकृष्ण सारखे नाही, गिळा म्हणल्यावर त्यांनी आईचं दूध नाही पिलं म्हणजे नाहीच पिलं, पण आम्ही गपचूप घेतलं आणि ती चहा घेऊन टाकला. मग नंतर पाहता 8 वाजले, 9 वाजले. सौभाग्यवतींना आपला वाळू आणली, भलं दगड धोंडी आण, काय 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 ते सगळं आणून ठेवलं आपल्या समोर, आणि महादेव काढायला सुरुवात केली. महादेव तयार करायला सुरुवात केली तर महादेव काही होईल घेतला. मी याला होईस, पुन्हा शब्द सुद्धा पहा ना किती छान छान, होईच ना. म्हणजे पुन्हा एकदा झालं, दोनदा झालं, 3दा झालं, महादेव काही तयार होईल ना. तो 4थ्या वेळेस उचलला, म्हणजे टाकते म्हणजे चुलखंडामध्ये. म्हणजे थांब 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 म्हणलं काय झालंय, म्हणजे तो महादेवच काय होईल म्हणे पालत्या तोंडाचं. मी थांब थांब थांब, उलट पालतं करू नको त्याला, मी तुला करून देतो. बरं आम्ही काय कलाकार थोडेच, आम्ही याला जसं जमलं तसं आपली महादेवाची ती पिंड तयार केली, ते वाळूची तीच महादेव तयार केला. म्हटलं अगं हे काय हो असा काय पालथ्या तोंडाचा तयार केला. म्हणजे जसा आहे तसं, एक तर तुला जमत नाही, जो आम्हाला आम्ही केला त्याला तर कपचूप कर ना म्हणलं. पूजा सुरुवात केली. पाहता पाहता महादेवाची इकडं पूजा चालू झाली. 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, इकडे जीव कंठाशी आला. कारण हे चहानं काय होणार, बरं बिस्किटही चालत नाही. चहा बिस्किट आपलं काहीतरी जमवलं असतं, तेही जमत नाही. मग कसं म्हणलं 11 वाजले, समजा जवळपास 12 वाजले, म्हणलं तेवढ्यात आवाज दिला. त्यांनी पहिला बेल उचलला, ओम नमः शिवाय. म्हणलं अगं काय, म्हणलं काही नाही तुझं चालू दे, काय सांगा पटकन, मला इकडे चालू आहे माझं पूजा चालू. म्हणलं काही नाही, भूक. तू उचलला बेल बाजूला ठेवला. म्हणजे नेमकं आमच्या दिवशी खाय 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 काय सुटती म्हणे तुम्हाला, हरताल तीच. मग म्हणलं काही नाही. म्हणलं त्या दिवशीचं काय असतं, ती पूजा कशासाठी असते, 7 दिवसाचं 7 जन्माचं कॉन्ट्रॅक्ट असतं. ते काय असतं, आपण महादेवाला तुम्ही सगळ्या माऊल्या काय वर मागता, म्हणे हे महादेवा मला 7 जन्मापर्यंत असाच पती मिळू दे, असंच बोलत असतं ना काहीतरी. मग आमच्या सौभाग्यवती उचललं ते तसंच बाजूला टाकलं, आतमध्ये गेल्या, दन आपली भाकरी थापली, पिठलं तयार केलं, दिलं आदळून गेला. मग आम्ही काही नाही, आम्हाला आवनता घेतलं, सुरू केलं. त्या जे कॉन्ट्रॅक्ट मध्ये लिहिलेलं असतं, काय लिहिलेलं असतं, जग 7 जन्माचं कॉन्ट्रॅक्ट. महादेवाचं इकडे यांची पूजा झाली, सगळी झाली. मागताना वर आपण मागतो महादेवाला, हे महादेवा मला 7 जन्मापर्यंत असाच पती मिळू दे, आणि त्याला पिठलं पोळी खाऊन पळू दे. म्हणजे जिवंत महादेव आपला उपाशी मरून आग करू परेशान. पण त्या वाळूच्या महादेवाची, म्हणजे जिवंत महादेवाचे हाल झालं. वाळूचा महादेव तो विचारूच नका, चुलखंडात जायची वेळ येते. आता त्या चुली राहिल्या नाही, तो विषय वेगळा. पण अशा पद्धतीनं महादेवानं त्या ठिकाणी आशीर्वाद दिला की 7 जन्मापर्यंत ती असणारी स्त्री ही पतिव्रता राहील, असा हा आशीर्वाद आहे. वास्तविक पाहता 7 जन्मापर्यंत तोच पती मिळू दे असा वर आहे का. आपण काय म्हणतो, 7 जन्मापर्यंत हाच मला मिळू दे, आणि त्याला मी दर जन्मामध्ये असंच छळू दे, असं आहे का हो काय. 7 जन्मामध्ये तोच नवरा, तीच बायको, तीच पांढरी पाल, कोण सासू, दुसरं कोण, आणि तो पांढरा सरड्या कोण, सासरा. तेच पाहायचं का नाही. 7 जन्मापर्यंत मी ज्या वेळेस तो, आता पुढचा जन्म कोणचा आहे तो आम्हाला नाही माहिती, माकडाचा आहे, डुकराचा आहे, का उंदराचा आहे, का नालीतल्या किडा, माहीतच नाही कोणता जन्म. पण ज्या वेळेस माझा जन्म होईल त्या वेळेस मला पतिव्रता म्हणून जगू, त्यांच्या आधी मला जाऊ आयो मरण प्राप्त करू दे, याचा त्याच्या पाठीमागचं काय मागलं तोच मिळू दे, तोच म्हणलं सगळं. अहो थोडं मला सांगा, 2 वर्ष आपण घरात बसलो
एकाच घरात 2 वर्ष बसलोय ना, तळमळ तळमळ. कसं तरी आता बरं झालं गड्या, नातेवाईकाच्या घरी भांडण आपलं भागवत लागलं, बरं झालं, चला 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 पटकन, आहो चला, त्यांना भांडू भांडू आणलं इथपर्यंत. बरोबर आहे की गमतीचा भाग सोडा. पण एका ठिकाणी वर्ष 2-2 वर्ष राहणं म्हणजे अक्षरशः बुद्धीला सुद्धा गच्च होऊन जाते बुद्धी, शक्य नाही. मग तेच घर, तेच नवरा, तेच बायको, ते फार असं गमतीचा भाग सोडा. आणि अशा प्रकारे आपल्या महादेवाने सुंदर असा वर दिला आणि महादेव आणि पार्वतीचं या ठिकाणी लग्न लागलं आणि सुखाचा संसार त्यांचा या ठिकाणी सुरू झाला.